श्री सद्गुरुचरित्र ज्ञानविवरण अध्याय 8 शनि प्रदोष व्रत महात्मा कथन नाम। श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री सद्गुरुभ्यो नम। नामधारक म्हणे सिद्ध्यासी, गोकर्णा महिमा निरोपिलासी। श्री सद्गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांग। तू श्री सद्गुरुमूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागला वेधू। चरित्र ऐकता महानंदू, अत्योल्हास होतसे। परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अतिगहन। सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा। गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती, राहिले वर्षे 3 गुप्ती। तेथुनी श्री गिरी पर्वता येती, लोकानुग्रहासी। जयाचे चरण दर्श करिता जाण, समस्त तीर्था समान। चरण पवित्र वितंत पुराण, वेद श्रुती बोलती। समस्त तीर्थे श्री सद्गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थभुवनी। लोकानुग्रह करणे म्हणूनी, जाती आपण परियेसा। मास 4 क्रमोणी तेथे, आले निवृत्ती संगमाते। दर्शन घ्यावया भक्त लोकाते, पातले तया कुरुपुरा। कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर। महिमा सांगता असे अपार, भूमंडळात दुर्लभ। तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा। पुढे असे अखिल चरित, सांगेन एक एक चित्ते। श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती झाली भूमीवरी। प्रगट महिमा अपरांपरी, सांगता विस्तार असे देखा। जे जन भजती भक्तीसी, सौख्य पावती अप्रयासी। लक्ष्मी कन्या पुत्रेसी, जे जे चितले पावती। समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुवंशी। नामधारका परियेसी, सांगेन किंचित तू जाता। पुढे अवतार व्हावया गती, सांगेन एका एकचित्ती। श्रीपाद कुरवपुरी असती, कार्याकारण पुढे असे। अवतार व्हावया कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन। वेदशास्त्र संपन्न, ब्राह्मण होता तया ग्रामी। त्याची भार्या होती एक, नाम तियेचे अंबिका। सुशील आचार पती सेवका, महापुण्य सती देखा। तिथे पुत्र होऊनी मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती। अनेक तीर्थव्रती आचरती, तिने केली परियेसा। ऐसे हसता होणार गती, पुत्र झाला मंदमती। माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणूनी। वर्धता माता पित्या घरी, विप्रांतच वाढला अतिप्रीती करी। व्रतबंध करीती कुळाचारी, वेदाभ्यास घालावया। विद्या नये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा। चिंता वाढे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती। अनेक देव आराधोनी, पुत्र लादलो कष्टोनी। प्राचीन कर्म न सुटे म्हणूनी, चिंता करी अहोरात्र। अनेक परी शिकवी त्यासी, तांडन करी बहुवंशी। दुःख होय त्या जननीसी, वर्जी आपले पती ते। पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमचे घरी। कष्टे करुनी नाना परी, पोशिले एका बाळकासी। विद्या नये वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टसी। प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊनी उपजावे। आता जरी तुम्ही यासी, ताडण कराल अहर्निशी। प्राण तजेन हा भरवसी, म्हणून बोले पतीसी। स्त्रियेचे वचन ऐकोनी, विप्र राहिला निश्चित मनी। ऐसा काळ क्रमोनी, होते तया ग्रामात। वर्तता पुढे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी। दैववंशे करुनी, पंचत्व पावला परियेसा। पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी। याचुनी आपले उदर भरी, जीवित्व करी येणे परी। विप्र स्त्रियेचा कुमार देखा,
विवाह योग्य झाला निका, निंदा करीती सकळ लोका, मतिहीन म्हणून या. कन्या न देती त्यासी कोणी, समस्त करीती दूषिणी, म्हणती शुशक वाये का पाणी, उदर भरी येणे विधी. समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी, दगडापरी जन्मलासी, लांछन आणिले वंशासी, अरे मूर्खा कुलनाशका. तुझा पितयाचा आचार, ख्याती असे चारी राष्ट्र, जाणे वेद धर्मशास्त्र, त्याचे पोटी तू जन्मलासी. भोल आणिला तू पित्यासी, घातले पितृत्व अधोगतीसी, भिक्षा मागोनी उदरभरसी, लाज नाही केसी तुझ. जन्मोनी तू संसारी, काय करावे पशुत्वा परी, अथवा गंगा प्रवेश करी, जन्मोनी वाया म्हणती लोक, अथवा गणेश प्रवेश करी, जन्मोनी वाया म्हणती लोक. ऐसे कोणी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी, मातेसी म्हणतसे अवसरी, प्राण तजीन आपुला. निंदा करीती सकळ जन, असूनी देह कवण काज, पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्यावासासी. ऐकोनी पुत्राचे वचन, माता करी अति चिंतन, शोक करी अति गहन, प्रलापित असे ते नारी. माता सूत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात, तेथे देखिले जगत भरीत, श्रीपाद यती स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी, विनविती कर जोडूनी, वासना असे आमचे मनी, प्राण तजू गंगेत. निरोप द्यावा जी आम्हासी, सद्गती व्हावया कारणासी, आत्महत्या महादोषी, म्हणून विनवितो कृपा सिंधू. ऐकोनी विप्र स्त्रियेचे वचन, पुसती श्रीपाद कृपा करून, काय संकटी तुमचे मन, तजिने प्राण कवण्या गुणे. विप्र स्त्री तये वेळा, सांगती झाली दुखा सकळा, म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकासी. पुत्राविणे कष्टले भारी, अनेक तीर्थे पादचारी, केली व्रते पूजा जरी, सकळी देव आराधिले. व्रते उपवास सांगुनी किती, करीती झाले अपरिमिती, झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न, पती माझा ब्राह्मण, त्याचे पोटी जन्मला हा हीन, मंदमती दुरात्मा. कृपा करी गा श्रीपाद यती, जन्मोजन्मी येसी गती, पुत्र न व्हावया मंदमती, ऐसा पदार्थ सांगा मज. कृपा सागर दैन्य हरण, म्हणून धरिले तुझे चरण, शरणागता करावया रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी, कष्ट केले नाना परी, न देखेची सौख्य कुसरी, व्याले पुत्र न राहती. वाचोनिया हा एक सूत, शेळीचा गळा स्तन लोंबत, वृथा जन्म झाला म्हणत, विणवीत असे श्री सद्गुरुसी. देवा आता असे करणे, पुढील जन्मी मनुष्यापणे, पूज्यमान पुत्र पावणे, जैसा तू पूज्य जगत्रयासी. सकळ लोक त्यासी वंदिती, ऐसा पुत्र होणार गती, उपाव सांगा श्री सद्गुरु यती, म्हणून चरणी लागली. त्याचे निमाते उद्वार गती, नवे मागुती पुनरावृत्ती, पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती, लाधे ऐसे निरूपावे. वासना असे माझ्या मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीस पाहेन नयनी, पूज्यमान समजतासी. श्रीपाद ऐकोनी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करून, करी ओ ईश्वर आराधन, पुत्र होईल श्रीहरी ऐसा. गवळणीचे घरी देखा, कृष्ण उपजला जो कारणिका, व्रत केले गवळणी एका, ईश्वराची आराधना. तेसा आराधी तू ईश्वर, पुत्र पावसी हा निर्धार, तुझ्या मनी आशा भार, लादली म्हणती श्रीपाद यती. विप्र स्त्री म्हणे तयावेळी, व्रत केसे केले ते गवळी, केसा पुदिला चंद्रमोळी, विस्तारावे मजप्रती. तेसेच व्रत करीन आपण,
म्हणून लागत असे चरणा. कृपामूर्ती श्री सद्गुरु राणा राणा सांगता झाला तयावेळी. म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वर पूजिन ओ तू प्रदोषी. मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने. पूजा देखली गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी. सांगेन कथा एक सगुणी म्हणती श्री सद्गुरु तियेसी. ऐकोनी श्री सद्गुरूचे वचन संतोषली विप्रागणा. जाऊ लागे श्री सद्गुरु चरणा विनवीत असे तयेवेळी. विप्र स्त्री म्हणे स्वामियासी अभिनव माते निरोपिलेसी. देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा ऐसा. आपण केली या पूजा जरी फळ पावेन निर्धारी. पूर्वी झाले कवणे परी विस्तारावे मज दातारा. श्री सद्गुरु सांगती तियेसी सांगेन एक एक चित्तेसी. उज्जनी नाम नगरीसी झाले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मग्न. त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजी अपारी. भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंता म्हणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस. कंठी घाली सदा हर्ष तया मणी भद्रसेन संख्यासी. तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण. तेच फाके ज्यावरी जाण कणक होय परियेसा. जे जे चित्तित मानसी ते ते पावे स्मरणेसी. ऐसी ख्याती माणिकासी समस्त राजे काक्षा करीती. इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक. बलात्कारे घ्यावया देख राजे वांछिती परियेसा. म्हणती क्रय करुनी देखा माणिक द्यावे आपणा एका. जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ घे म्हणती. राजे समस्त मिळूनी पातले नगरा त्या उज्जनी. अपार सैन्य मिळवणी शोणी वेष्टिले तया नगरासी. ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बेसला पूजेशी. शंका न धरी मानसी एक चित्ते पूजतसे. महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी. गवळणी कुमारे पावयासी आली तया शिवालया. पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळणीची. खेळू चला आम्ही येसेची लिंग करुनी पूजू आता. म्हणून विनोदे करुनी आली आपले गृहासन्निधानी. एक वटोनी पाशाणी कल्पिले तेथे शिवालय. पाषाण एक करुनी लिंग पूजा करीती बाळके चांग. नाना परीची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी. षोडशोपचार पूजा कल्पिती. उदक नैवेद्य समर्पती. ऐसे कौतुके खेळती ते गोप कुमारक. गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलावूनी. भोजन करावे म्हणून गेली सखळ बाळके. त्यातील एक गोपी सुनू न जाय भुवना लिंग सोडून. त्याची माता जवळी येऊनी मारी आपले पुत्रासी. म्हणे कुमारा भोजनासी चाल घरा झाली निशी. काही केल्या न वच्चे परियेसी तो गोपिक कुमारक. कोपे करुनी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी. पाषाण दुरी टाकूनी गेली आपले मंदिरासी. पूजा मोडिता बाळक प्रलाप करीत असे तो अनेक. मूर्छा येऊनी क्षण एक पडिला भूमी अवधारा. लय लावूनी लिंगस्थानी प्राण तजू पाहे निर्वाणी. प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला. शिवालय रत्नखचित सूर्य तेजे जैसे शोभित. लिंग दिसे रत्नखचित जागृत झाला तो बाळक. निज रूप भरुनी गौरी म्हण उठवी बाळका करी धरून. वर माग म्हणे मी प्रसन्न जे वांछील ते देईन. बाळके विनविले ईश्वरासी कोप न करावा मातेसी. पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे. ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिदला बहुत प्रीती. प्रदोष समयी पूजा देखती गवळणी होय देवजननी. तिच्या पोटी होईल सूत
तोची विष्णू अवतार विख्यात, न करी पूजा वाहिली म्हणत, पोशील आपले पुत्रा परी. जे जे म्हणे तू इच्छसी, पावेल वेगी धरी मानसी. अखिल सौख्य तुझ्या वंशी, पुत्र पौत्र नांदाल. प्रसन्न होनी गिरिजापती, गेले लिंगालयी गुप्ती. शिवालय राहिले रत्नखचिती, गवळणिया घरी तयाच परी. कोटी सूर्याचा प्रकाश, शिवालय दिसे अतिसुरस. लोक म्हणती काय प्रकाश, उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करीती महाचोजे. द्वेष सांडूनी बोलिती ओजे, भेटो म्हणती रायासी. पाहो पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित. राजा असेल पुण्यवंत, ऐसी आसी काय विरोध. म्हणून पाठविती सेवकासी, भेटू म्हणती प्रीतीसी. राजा बोलावी तयासी, आपले गृही नगरात. इतके होता ते अवसरी, राजा पुसतो प्रीती करी. रात्री असता अंधकारी, उदय झाला केवी सूर्य. राजे चंद्रसेनासहित, पाहावया येती कौतुकार्थ. दिसे विचित्र रत्नखचित, शिवालय अनुपम्य. तेनेची परी गवळण्याचे सदन, विराजमान अतिगण. पुसता झाला राजा आपण, तया गवळया कुमारकासी. सांगितला सर्व वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त. गवळिया राजा तू होईल म्हणत, देती नाना द्वेष संपदा. निघून गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ. शनी प्रदोष पूजा फळ, भय केचे तया नरा. गोळी कुमार जाय घरा, मातेसी सांगे सविस्तरा. येईल पुढे तुझ्या उदरा, नारायण अवतारुनी. ऐसा ईश्वर दिदला वर, संशय न धरी निर्धार. प्रसन्न झाला कपूर गौर, देखिली पूजा प्रदोषीची. मोडेली प्रदोष पूजा म्हणून, म्या मागितले त्या शूलपाणी. क्षमा करुणी घेतले म्हणून, सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजा ऐसे फळ. श्रीपाद सांगती तये वेळा, तया विप्र स्त्रियेसी. तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मजसरी. संशय सांडूनी निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देवो. विप्र स्त्रियेचा पाहुणी भावो, प्रसन्न होत तया वेळी. बोलावून तिचे कुमारकासी, हस्त ठेविती मस्तकेसी. ज्ञान झाले तत्काळेसी, त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ. वेदशास्त्रादी तर्कभाषा, म्हणता झाला अतिप्रकाशा. विस्मय झाला असमसासा, विप्रमाती अति आश्चर्य. विस्मय करून विप्रवनिता, म्हणे ईश्वर हा निश्चित. कार्याकारण अवतार होत, आला नरदेह धरुनी. पूर्वजन्मीचे पुण्यार्जित, जोडले हे निश्चित. जो भेटला श्री सद्गुरुनाथ, म्हणून नमिले क्षणाक्षणा. म्हणे ईश्वर तुची होशी, पूजा करीन मी तुझ प्रदोषी. मिथ्या नव्हे तुझ्या वाक्यासी, पुत्र व्हावा तुझ ऐसा. ऐसा निश्चय करुनी, पूजा करीती नित्य येऊनी. प्रदोष पूजा अतिगहनी, श्रीपाद रायासी. पुत्र झाला तिचा महाज्ञानी, वेदशास्त्र संपन्नी. पूज्य झाला अतिगहनी, सर्वाहुनी अधिकता. विवाह झाला मग तयासी, पुत्र पौत्री नांदे हर्षी. श्री सद्गुरु कृपा होय जासी, ऐसे होय अवधारा. ऐसा श्री सद्गुरु कृपावंत, भक्तजना असे रक्षित. एक शिष्या एक चित्त, नामधारका श्रीमंता. नामधारक भक्तासी, सांगे सिद्ध विस्तारेसी. परियेसा समस्त भक्त हर्षी, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे. शनी प्रदोष व्रत महात्मा कथन नाम अष्टमो अध्याय. श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त दत्त दत्त. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु.